कोल्हापूर, सांगली, सातारा इथल्या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी 21 ते 30 मे दरम्यान चालुक्य क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। त्यामध्ये 1,500 खेळाडूंचा सहभाग असल्याचं अवधूत साळोखे आणि श्रुती पुंगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। चालुक्य स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष धैर्यशील पुंगावकर, संचालिका श्रुती पुंगावकर यांच्या पुढाकारातून न्यू पॅलेस परिसरातील पुंगावकर मळ्यात श्री दत्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात आलंय। या कॉम्प्लेक्समध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं। तसंच खेळाडूंची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था देखील केली जाते। या अकॅडमीच्या पुढाकारातून यंदा 21 ते 30 मे दरम्यान चालुक्य क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। कोल्हापूर, सांगली, सातारा इथल्या 1,500 खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग असेल। धनुर्विद्या, कुस्ती, वेटलिफ्टिंग, तलवारबाजी, बास्केटबॉल, जिम्नॅस्टिक, बॉक्सिंग, शिवकालीन मर्दानी खेळ, वुशू अशा प्रकारच्या स्पर्धा पार पडणार आहेत। या 10 क्रीडा प्रकारात 3 जिल्ह्यातील खेळाडूंना मोफत प्रवेश देण्यात आलाय, तर खेळाडूंच्या राहण्याची आणि भोजनाची देखील मोफत व्यवस्था केल्याचं अवधूत साळोखे आणि श्रुती पुंगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी संतोष बाबर, विजय जाधव, शुभम पाटील यांच्यासह संयोजन समिती सदस्य उपस्थित होते।